Don't ignore what your heart says, because it's your power station. Help it remain healthy, because every heartbeat matters. Don't be alone. Stay connected. Connect with your heart and listen to the heart specialist this World Heart Day. नमस्कार, मी डॉक्टर अक्षय ढोरे, संजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ॲज अ सिनियर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण वर्ल्ड हार्ट डे निमित्त बोलत आहोत. वर्ल्ड हार्ट डे निमित्त बोलायचं झालं तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय काय हृदयरोगाची आणि हृदयविकाराची लक्षणे असू शकतात याकडे आपण पाहू. छातीमध्ये तीव्र वेदना होणे, भार असल्यासारखे वाटणे, श्वासाला त्रास होणे, घाम येणे, घाबरल्यासारखे वाटणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे, हे सगळे लक्षणे हृदयविकाराशी रिलेटेड असू शकतात. तर यांना बिलकुल आपल्याला सिरियसली घेणे फार गरजेचे आहे. आणि जर असा काही त्रास होत असेल तर लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, ईसीजी करणे, इको करणे फार आवश्यक आहे. जर ईसीजी, इकोमध्ये काही प्रॉब्लेम वाटला किंवा ब्लड टेस्टमध्ये काही गोष्टी आढळून आल्या तर अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी सजेस्ट होऊ शकते. अँजिओप्लास्टीमध्ये आपण ते ब्लॉकेजेस काढण्याचा प्रयत्न मेटल ट्यूबद्वारे आणि ज्याच्यावर औषध लागून असते अशा मेटल ट्यूब्सनी काढण्याचा प्रयत्न करतो. अँजिओप्लास्टीने काही गोष्टी शक्य होऊ शकत नाही किंवा खूप जास्ती स्टेंट्स लागू शकतात किंवा ज्यांना शुगर आहे अशा पेशंट्सला बायपास सजेस्ट केल्या जाते. याच्यासोबत आणखी काळजी घ्यावी म्हणजे ज्यांना बीपी आणि शुगरचा त्रास आहे यांनी आपलं ब्लड प्रेशर आणि शुगर रेग्युलर चेक करावं. रेग्युलर औषधे घ्यावी, मधात बंद करू नये आणि तेलकट, मिठाचे पदार्थ कमी घ्यावे. ते वरून तेल घेणे, मीठ घेणे टाळावे. एक्सरसाइज रेग्युलर करावा. अति ताणतणाव अव्हॉइड करावा आणि आपले रिलॅक्सेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स असतात त्या तुम्ही जे तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही ते फॉलो करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी करणे फार गरजेचे आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी आपण नियमित केल्या आणि आपले औषधं रेग्युलर घेतले, अँजिओप्लास्टी नंतरची औषधं जर रेग्युलर घेतले, तर हृदयरोगावर आणि विकारांवर आपण नक्कीच मात करू. धन्यवाद.